परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका याचा भाग 11. पापीही तरतात. ओवी क्रमांक 71 ते 75. ज्यावेळी विश्वोत्तीर्ण परमात्म्याशी भावभक्तीनं एखादी व्यक्ती जोडली जाते त्यावेळी तीही परमात्म स्वरूप होते. लोककल्पनेतून त्यांचा जन्म पापयोनीत झालेला असला, त्यांनी वेदांगे वा असंच काही अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ अभ्यासलेले नसले तरीही त्यांचा उद्धार होतो. खरं म्हणजे कोणीही कोणत्याही भावनेनं परमात्म्यात प्रविष्ट झाला तो पवित्र झालाच. मग त्याचे मागील म्हणजे जन्म, कुळ, पाप, पुण्य इत्यादी सारं जीवन सारंच संपलं म्हणायचं. त्याचा विचार केला जात नाही. ज्याप्रमाणे ओढे नाले गंगेला मिळत नाहीत तोपर्यंत वेगळे असतात, अपवित्र मानले जातात, परंतु गंगेला मिळताच सारे गंगारूप होऊन जातात. तसंच आहे हे. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया किंवा शूद्र, अंत्यज इत्यादी जाती परमात्म्याला मिळत नाहीत तोपर्यंतच वेगळ्या असतात. परमात्म्याला मिळताच सर्व परमात्म स्वरूप होऊन जातात. म्हणून कोणी पापी असो, वैश्य असो वा शूद्र असो, जे परमात्म्याची भक्ती करतात ते भगवंताची सलोकता, समीपता प्राप्त करून घेतात. परमात्म्याचं नामस्मरण, दर्शन, ध्यान, सर्वेंद्रियांनी त्याची सेवा याचा अर्थ नीट ध्यानी घ्यावा. विश्वाची एकात्मता हे जीवनाचं पायाभूत तत्त्व असायला हवं. विश्वाच्या समग्रतेचा विचार हा जीवन व्यवहार असायला हवा आणि आपणांसह सर्व समाज जीवन एकात्मतेचीच वाटचाल करील हे आपल्या सर्व कर्मांचं उद्दिष्ट असायला हवं. भक्ती म्हणजे भावनेनं स्वीकारलेली एकात्मतेची वाटचाल आहे. लाट खाली बसली की आपोआप सागर होते. त्याप्रमाणे अहंकार सुटला की व्यक्ती आत्माराम बनते. आपली प्रकृती स्वस्थ राहावी, निरोगी राहावी आणि त्यासाठी औषध पाणी करावं यात कोणतंही पाप नाही हे कळतं. पोटात कृमी झाले तर औषध घेऊन त्यांना मारावंही लागतं. मुलांना दूध प्यावं म्हणून त्याला रागवावं लागतं. कर्करोगाची गाठ झाली तर शल्यविशारद ती कापून काढतो. इथं मारणं, रागावणं, कापणं असं असलं तरी ती हिंसा नाही. संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी हे पाप करणं हे पुण्यकारकच आहे. त्याप्रमाणे दुर्बलांच्या, ज्ञानवंतांच्या, सज्जनांच्या, तपस्वीजनांच्या रक्षणासाठी क्षत्रियांना दुष्ट संहार करावा लागतो हे पाप नाही. क्षत्रिय बाह्यातकारी हिंसा करताना दिसतात, ते पापाचे धनी होत नाहीत.
वैश्य, शूद्र वा स्त्रिया यांना इथं कमी लेखलेलं नाही. जरा विचार करा. ज्ञानोपासक म्हणजे ज्ञानोपासक, विद्वान, वैज्ञानिक स्वभावतः जे कार्य करतात ते सर्व मानवजातीवर उपकार करणारच असतं. क्षत्रियाचं ध्येय सज्जनांचं रक्षण नि दुष्ट निर्दालन, हेही मानवजातीवर उपकार करणारच असतं. परंतु वैश्य, शूद्र, अंगना म्हणजे स्त्रिया यांची कार्य स्वभावतः व्यक्तिगत वा कौटुंबिक हितापुरती असतात. कित्येक वेळा हे लोक आपल्या कार्यातून समाजाचं अनहितही करतात. स्वार्थी, भ्रष्टाचारी वा भेसळ करणारे व्यापारी, कामचुकार बनून कार्यालयीन कामाच्या वेळातच चकाट्या पिटणारे वा पान तंबाखू चोळणारे कर्मचारी नि घरकाम कसंबसं उरकून टाकणारी गृहिणी यांची कार्य स्वभावतः संकुचित भूमिकेवर असतात. परंतु यांचीही आपल्या कार्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर हीच कार्य त्या सर्वेश्वराची पूजा होऊ शकतात. या सर्वांचा दृष्टिकोन असा हवा की आपण आपल्या नित्याच्या साध्याशाच स्वकर्माने त्या परमात्म्याचीच पूजा करीत आहे. म्हणून ती स्वार्थी, भ्रष्टाचारी असून कशी चालतील? कार्यालयात मी वेतनासाठी काम करीत नाही, ते तर मिळतंच, हवंही असतं. पण या माझ्या कार्यानं मी परमात्म्याची म्हणजे जो सर्वेश्वर आहे, माझ्याशी संबंधित येणारी प्रत्येक व्यक्ती परमात्मरूप आहे, म्हणजे अशा परमात्म्याची मी पूजा करीत आहे. तर त्या नित्याच्या व्यक्तिगत नि संकुचित कर्मांनाही कमालीची व्यापक बैठक लाभेल. कर्मयोग या शब्दानं हाही अर्थ व्यक्त होतोच. आपल्या नित्याच्या साध्या कर्माने आपण व्यक्तीशी नि परमात्म्याशी जोडले जातो. योग म्हणजे जोडलं जाणं. कर्मानं योग म्हणजे समाजाशी, विश्वाशी, विश्वात्म्याशी साधला पाहिजे. म्हणून माऊली म्हणते, पापयोनी वैश्य, शूद्र, अंगना या व्यक्तीसुद्धा भूमिका बदलली नि साधी कार्यही भगवत पूजा या नात्यानं करू लागली तर भगवंताच्या निकट सान्निध्यात जाऊ शकतात. परंतु त्या सर्वेश्वर परमात्म्याचे सर्वगत, गुप्त चैतन्यरूप ध्यानात न घेता स्वकर्म वाटेल तशी निंद्य स्वरूपात केली नि व्रत, उपवास, जप, भोजन, मंदिरात जाणं, दान इत्यादी सारे सोपस्कार केलेत तरी ते व्यर्थ आहे. विश्वात्मक देवाचं स्मरण ठेवून कार्य केलं तर पापीही तरतात, कारण ते पापच होऊ शकत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.